आजपासून 12वीची बोर्डाची परीक्षा, वेगवेगळ्या विद्याशाखांचे 15 लाख विद्यार्थी देणार परीक्षा, प्रशासनासमोर कॉपीमुक्त परीक्षेचं आव्हान। मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुखांची कन्या वैभवीचीही 12वीची परीक्षा, वडिलांच्या हत्येचं दुःख बाजूला सारून परीक्षेसाठी सज्ज। सरपंच संतोष देशमुखांची हत्या करून पळणाऱ्या आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज समोर। हत्येनंतर संध्याकाळी धाराशिवच्या वाशीमध्ये गाडी सोडून पळाले 6 आरोपी। पालकमंत्री नियुक्ती प्रलंबित असलेल्या नाशिक आणि रायगडच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसाठी आज बैठका। पालकमंत्र्यांचा तिढा सुटता सुटेना। पालकमंत्रीपदासाठी आग्रही मंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। स्थगिती देण्यात येणाऱ्या योजना आणि लाडकी बहीण योजनेबद्दल चर्चा होण्याची शक्यता। सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्यास केंद्राचा नकार। 15 दिवसांसाठी मुदतवाढ दिल्याचं वृत्त निराधार, पणन विभागाचं स्पष्टीकरण।